हॅलो मित्रांनो, आज आहे श्रावणची तिसरी शुक्रवार आणि आज मी करणार आहे पूजा, वैभवलक्ष्मी पूजा, वरमहालक्ष्मी पूजा पण तुम्ही बोलू शकता. मी ते आज पूजा करणार आहे आणि माझं सगळं कामं मी आवरून घेतलो. सकाळी लवकर उठून सगळं कामं करूपर्यंत सगळे एनर्जी गेले माझा आज. आणि आज भरपूर पाऊस पडाले आणि सकाळी एवढं ऊन होतं आणि आता पाऊस पडाले, काय माहित नाही. चला बघूया मी कसं पूजा करतो ते. मी पूजाचं बॅकग्राऊंड डेकोरेशनसाठी हे 2 थर्माकोलचं शीट आणलोय. हे माझं मी करणार आहे खिडकीमध्ये माझं डेकोरेशन. मग मला जसं पाहिजे ना तसं मी तेवढे घेऊन आलो. हे जरा मोडलंय वरतून आणि हे दोघांना आता मी असं जॉईन करणे का. मी हे बाहेरचं आज एवढं स्वच्छ केलोय रांगोळी काढण्यासाठी आणि हे बघा असं पाऊस आलं तर मी कसं रांगोळी काढून. खूप टेन्शन व्हायला आताच मला ते खिडकी पूर्ण बंद करायचं होतं, म्हणून मी जुगाड करत होतो की साडी गाऊन जे जरा मी कवर करू शकतो म्हणून. बट ते झालं नाही. त्याच्यावरती माझं थर्माकोलचं ते शीट बसलंच नाही. मग आणि ते करून पण ते वेस्टच झालं. तरी पण मी ट्राय करून बघितलो काय काय मी करू शकतो ते तुम्ही बघू शकता. आणि ते थर्माकोलचं त्याच्यावरती बसलं नाही. ते ऑलरेडी खूपच थिन होतं ते थर्माकोलचं शीट. आणि मला हा थर्माकोलवरची डेकोरेट करायला पाना पाहिजे होतं. हातात ना ते पाना आमचं जाऊबाई आहेत ना, त्यांचं घराच्या समोर आहे. मग मी आता तोडायला गेलो तर पूर्ण अजून एकदा आंघोळ करूनच येणार, एवढं पाऊस आले आणि टाइम पण व्हायले काहीच काही ना. मग मला वाटतं मी जातो छत्री घेऊन. पानं आणि मला तिकडं जाऊन आम्हाला पाहिजे. खरं कसं जाऊन कळ ना, काय की त्याचं हाईट वरती आहेत ना, जरा तिकडं पण चढायला लागेल मला. आय डोंट नो हाऊ टू डू. 60 किलो कांदा आले. छाता घेऊन जाऊया, तोडून आणूया. आता एवढं पाऊस आहे, गणपती बाप्पा येताना काय होणार हे बघा. काहीतरी दाखवतो. शेताकडे जातात ना ते बायका, कसं जायलेत बघा मस्त. जादू होऊन चालेल. मला ते रेनकोट खूप आवडते. हमारा काम लग जाते हैं. इतना टाइम नहीं है जितना मैं टाइम पास कर सकूं. पानं आणल्यावर मी मम्मीकडनं हेल्प घेतलो. माझी मम्मी पण आलेली जस्टच. मग मम्मी मला सगळं पानं चांगलं पुसून दिली आणि मी पानं लावायला चालू केलो. ते लावल्यावर कळलं की माझ्याकडं फुलं कमी आहेत, तरी पण मी ॲडजस्ट करून इकडं मी ते स्टिक करून घेतलो सगळं. मग चांगलं मी हे साडी जे घेतलो आहे ते देवीसाठी घेतलो आहे आणि त्याचं मी प्लेट्स करत होतो. आणि मम्मी म्हटली मी पण येतो तुझं हेल्प करणार आहे. मग मी मम्मीला घेऊन ते सगळं प्लेट्स करून घेतलो चांगलं. मग आम्ही दोघी पण देवीला
ते कळशला साडी घालायला चालू केले. हे तेवढं दिसतंय ना तेवढं इझी नाही आहे, लवकर प्लेट्स होत नाहीत आणि काय तरी असतंच, म्हणजे लवकरच्या लवकर कायच होत नाही. मला हे करूपर्यंत पूर्ण 5 तास लागले, पूर्ण पूजा होऊपर्यंत. मग मी टेबलवरती थोडंसं तांदूळ घालून कळश ठेवून घेतलो. मग आम्ही साडी नेसायला चालू केलो. ते साडी नेसूपर्यंत आमचं दोघांचं एवढं बॅक दुखत होतं ना, ऑलरेडी आमचं बॅक दुखत होतं, खूपच काम केलेलं मी. आणि हे करेपर्यंत तरी मला जरा पण एनर्जी नव्हतं. मम्मी आली म्हणून बरी झालं, नाहीतर नंतरची पोळी वगैरे मला नाही जमणार. हे बघा तयार झालेले आहे. काय करते? अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणा देवारी, हारी पडलो आता संकट निवारी. गुरुवरीश्वर वरदे तारकी संजीवनी, जय देव जय देव. भूमिकाता तुझे जे नाही, तारी शमे करून तुझा बोले काही. साई वाद करिता पडलो करवाई, ते तू भक्तालाई पावस नवलाई. जय देव जय देव जय म्हणता सुरनी, गुरुवरीश्वर वरदे तारकी संजीवनी, जय देव जय देव. प्रसन्न वदने प्रसन्न होती विद्यासा, देशापासून तोडी तोडी गोपाशा. अंबे तुझा तू पूर्वीच आशा, नरहर तल्लीन झाला पद पंकज लेशा. जय देव जय देव जय महिषासुरमर्दिनी, गुरुवरीश्वर वरदे तारक संजीवनी, जय देव जय देव. सगळ्या बायकांना आणि मी आमच्या जाऊबाईंना सगळ्यांना बोलून घेतलेलो, आमचे सासू वगैरे त्यांनी येऊन मला हेल्प केली. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे मिळून आरती केलो देवीचं, आणि मी सगळ्यांना मंगळारती दिलो. आणि जे 5 सुवासिनी असतात त्यांना मी हळद कुंकुमला बोलवलं असतं, ते वेगळे असतात 5. मग त्यांना ओटी भरायचं असते, त्यांचं पादपूजा वगैरे करून, म्हणजे ते साक्षात देवी मानून घेऊन त्यांना 5 लोकांचं पूजा करायचं असते. ते मी आज केलो आहे बघा. ते 5 जे मी हळद कुंकुमला बोलवलं असते त्यांचं मी धुवून हळद कुंकुम लावून ते 5चं पूजा केलो. नंतर मी त्यांचं ओटी भरून घेतलो, एकदाच सगळ्यांचं ओटी भरून घेतलो. नंतर त्यांच्याकडनं मी आशीर्वाद घेतलो, आशीर्वाद दिले मला. आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांनी प्रसाद घेऊन, त्यांच्यासाठी मी पोळी केलेलो, त्यांनी प्रसाद घेऊन गेले. आणि लास्टचा व्हिडिओ करायचा मी विसरलो. ते अष्ट म्हणले काय, बाकीचं सगळं विचार सांभाळले.